कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. राजू ते दाजींचे बूट नाही ना चोरले ते या लग्नाचा उपयोग काय? होय तर, पण ते बूट ना असे पद्धतशीर चोरले पाहिजेत आपण. पण बूट आहेत कुठं? मी मुकडून माहिती काढते. काय माहिती? मेकअप करते तिचा आपल्याला बूट पाहिजे. यमू, अगं, कसली भारी दिसते, कसला भारी ड्रेस आहे. मी ना भागूला पण शिवणार आहे असा. राजू ताई गोळ्यातलं तर बघ कसलं सुंदर आहे. सुंदर आहे. यमू, तुला चॉकलेट पण आवडतं ना ग? हा, भागू म्हणली होती मला. मी देते की तुला चॉकलेट. पण मला सांग, दाजींची बुट कुठे आहेत? नाही सांगणार. यमू 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 यमू, मी तुला परीक्षेला पेपर दाखवते ना, सांग ना मग बुट कुठे आहेत? सांग. परीक्षेला पेपर दाखवते. नाही सांगणार. तुला माहिती का, मला ना लाडूंची लय मोठी ऑर्डर येते, त्यातले अर्धे लाडू मी तुला पाठवेन. सांग. नाही सांगणार. यमू, मी तुझं सगळं होमवर्क करते. हा, आता तरी सांग ना कुठे आहेत बूट? सांग. नाही सांगणार. नाही सांगणार? ठीक आहे, नको सांगूस. आमच्या काजूने केव्हा शोधून काढले असतील बुट. काजू बुटान. हा, कुठं कशी? बागू, पळ! अरे! पैसे द्या आणि बूट घ्या. हा, द्या. बुट ठेवा तुम्हालाच. काय करते? ठेवाच लागतात की. नाही नाही, दाजी असं कसं, पैसे द्या आणि मगच बूट. थकले मला पैसे. पैसे द्या. आता काय पर्याय नाही, लय जमावलंय. द्या द्या द्या. तुम्ही काय कामातच नाहीये. लग्नाला काय किती 1 2 हा दिवस बघण्यासाठी किती आणि काय काय सहन केलं मी आणि दादाने. आता बा राक्षता पडायची वेळ झाली ना, कामा बोलणार. सूर्यकांतराव, आधी 15 लाख रुपये द्या, नाहीतर हे लग्न होणार नाही. पैसा पैसा पैसा, लग्न करता की सौदा. काय बी झालं तरी अशा घरात मी माझ्या बहिणीला अजिबात देणार नाही. हो दादा, आम्हाला पण नको हे लग्न. पण दादा म्हणतो तसा, चांगल्या माणसांना यश मिळतच.
धनु, तुझं लग्न आणि गुढीपाडवा एकाच दिवशी आलाय बघ. हे घर किती आनंदी झालंय ना. हो बहिणी, ह्या घरासाठी ना गुढीपाडवा नेहमीच शुभ ठरलाय बघ. हो, पण आता तुझा गुढीपाडवा तुझ्या घरी असणार आहे इथून पुढे. आणि माझा विश्वास आहे, तू या घराला जसा आनंद दिलाय ना, तसा तुझ्या घराला सुद्धा नक्कीच देशील आणि तुझा संसार फुलवशील. छान संसार कर, काळजी घे. बरं, तू आवर, मी आहे बाहेर आहे. गुढीपाडवा म्हणजे नव्याने सुरुवात असते बाळांनो. जुनं समजा झटकायचं आणि नव्यानं आयुष्याकडे बघायचं. दारात आपण गुढी उभारली पाहिजेच, पण प्रत्येकानं आपल्या मनात सुद्धा एक गुढी उभारली पाहिजे. समजलं? आई, मनात गुढी कशी उभी करायची? विश्वासाची काठी उभी करून त्याला ना प्रेमाच्या गोडव्याच्या बत्ताशाची माळ लावून, आनंदाची खण साडी गुंडाळून, निराशेचा तांब्या कायमचा उलटा करून अशी उभारायची असते गुढी. पोरींनो, तुम्ही सगळ्याजणी उद्या लग्न करून आपापल्या घरी जाल ना, तेव्हा तुमच्या मनातली गुढी पण ना कायम अशीच उभारलेली ठेवा. तुमच्या आयुष्यात उद्या किती जरी संकट आली ना, तर ही गुढी ना तुम्हाला कायम बळ देत राहील. काय मग धनू, मनातली गुढी उभी करायला जमल ना? हो दादा, उभारेन मी माझ्या मनात गुढी. धने, अगं झालं लग्न, अजून किती आवरणार आहेस? गुढी उभारायची तयारी करत होते. काय नाही. हे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.